नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चिकन दम बिर्याणी ही रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात प्रथम 1 किलो तांदूळ 1 तासासाठी भिजत घातलेला आहे। नंतर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्या पाण्याला उकळी आल्यानंतर हे तांदूळ मी यामध्ये घालून घेत आहे। इथे मी 1 किलो तांदळासाठी 1 किलो चिकन वापरलेला आहे। ह्या उकळलेल्या पाण्यामध्येच मी खडे मसाले घातलेले आहेत। त्यामध्ये 2 तमालपत्र आहेत, 1 मसाला विलायची आहे, 1 कर्णफूल आहे, 4 मिरे आणि 4 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि मीठ घालून ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ घातलेला आहे। तांदूळ घालून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून यावरती मी ताट ठेवून तांदूळ शिजवून घेणार आहे। पातेल्यावरती झाकण ठेवल्यानंतर मी पुढची तयारी करत आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम मी किसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेत आहे चिकनला फोडणी देण्यासाठी। हे पाणी न घालताच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। इथे वाटून झालेलं आहे। आता मी पुढची तयारी करत आहे। वाटून झाल्यानंतर इथं चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि 2 कांदे घेऊन ते चिरून घेणार आहे चिकनला फोडणीत घालण्यासाठी। इथे अर्धा भात शिजत आल्यानंतर यामध्ये मी 1 लिंबू पिळलेला आहे। व्हिनेगर असेल तुमच्याकडे तुम्ही व्हिनेगर पण वापरू शकता। भातामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर यासाठी वापरायचं की जेणेकरून भात शिजल्यानंतर असा जो कणी सारखा दिसतो, अखंड दिसत नाही, त्यासाठी भातामध्ये लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर करायचा। लिंबू घालून झाल्यानंतर 1-2 मिनिटे मी भात गॅसवरती ठेवलेला आहे आणि चेक करून बघत आहे तो शिजलेला आहे की कसा। भात शिजलेला आहे, तो मी आता एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता हा सगळा भात मी एका परातीमध्ये पसरवून ठेवलेला आहे। 10 मिनिटे तो थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आता मी पुढची तयारी करत आहे। कांदा बारीक चिरून घेत आहे चिकन फोडणीला टाकण्यासाठी। इथे कांदे चिरून झालेले आहेत। मी गॅसवरती कुकर ठेवून आता चिकनच्या फोडणीची तयारी करत आहे। त्यासाठी मी सर्वात प्रथम कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 पळ्या तेल घातलेलं आहे। आता ह्यामध्ये तेल गरम झालं की कांदा घालून घेणार आहे आणि तो व्यवस्थित परतून घेणार आहे। कांदा घालून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून तो 5 मिनिटे कमी गॅसवरती व्यवस्थित मऊ होऊन द्यायचा। इथे कांदा परतून झालेला आहे। त्यामध्ये मी हे हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण घालून घेत आहे। हे वाटण व्यवस्थित परतून यामध्ये मी चिकन घालणार आहे। वाटण कुकरमध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून वाटण खाली कुकरला लागू नये म्हणून। वाटण परतण्यासाठी 2 मिनिटे पुरेसे होतात। इथे वाटण परतून झालेलं आहे। त्यामध्ये मी आता चिकन घालून घेत आहे।
इथे कुकरमध्ये चिकन घालून झालेलं आहे, त्यामध्ये मी आता 2 चमचे हळद घातलेली आहे. हळद घालून झाल्यानंतर 2 चमचे धना पावडर घालत आहे. धना पावडर घालून झाल्यानंतर मी घरी केलेला जो घरगुती काळा मसाला आहे तो 2 चमचे घातलेला आहे. गरम मसाला आणि चिकन मसाला प्रत्येकी पोहे खाण्याच्या चमच्याने 1-1 चमचा असा घालून घेत आहे. आणि आता हे चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून नंतर मीठ घालणार आहे. आता चिकनमध्ये मीठ घालून घेत आहे. इथे मी खडे मिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर खडे मिठाचा अंदाज येत नसेल तर बारीक मीठ वापरलं तरीही चालतं, परंतु असं म्हणतात चिकन किंवा मटनला खडे मिठाने चव जास्त छान येते. आता मीठ घातल्यानंतर हे चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी कुकरवरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लासाच्या अंदाजे पाणी घातलेलं आहे. जे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मी हेच पाणी चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे. इथे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, ते मी आता थोडं थोडं करत चिकनमध्ये घालून घेणार आहे. इथे सगळं पाणी घालून झाल्यानंतर मी आता कुकरचं झाकण लावून याच्या 5 शिट्या काढून घेणार आहे. कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर मी पुढची तयारी करत आहे, ती म्हणजे बिर्याणीसाठी वाटणाचा मसाला तयार करत आहे. त्यासाठी मी सर्वात प्रथम 8 ते 10 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर, पुदिना वाटून घेणार आहे. हे मिक्सरमध्ये आधी थोडंसं जाडसर वाटून यामध्ये नंतर मी 1 वाटी दही आहे ते घालणार आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटणाची पेस्ट तयार करून झालेली आहे. इकडे चिकनही माझ्या चिकनच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर मी गॅसवरतून उतरून खाली घेत आहे आणि बिर्याणीची तयारी करत आहे. त्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि आता यात फोडणीची तयारी करत आहे. पातेलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी अख्खा फुलपात्र भरून तेल घातलेलं आहे. बिर्याणी म्हटलं की तेल थोडं जास्त वापरावं लागतं. त्यानंतर मी इथे चिरलेले कांदे घालणार आहे. यामध्ये मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 4 कांदे छोटे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे मोठे कसेही चिरून वापरू शकता. कांदा घालून झाल्यानंतर हा कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतायचा आहे. इथे कांदा परतून झालेला आहे. यामध्ये मी आता टोमॅटो घालत आहे. इथे मी 5 टोमॅटो वापरलेले आहेत जे मध्यम आकाराचे होते. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतत आलेले आहे. त्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला 2 चमचे आणि गरम मसाला 1 चमचा असा घातलेला आहे. इथे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट 2 चमचे घालून घेत आहे. त्यानंतर मी यामध्ये हळद घातलेली आहे 1 चमचा. हळद घालून झाल्यानंतर धना पावडर घालत आहे. धना पावडर मी इथे 2 चमचे वापरलेली आहे. हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी घरगुती मसाला, काळा मसाला जो आहे तो 1 चमचा वापरलेला आहे. आमच्याकडे तिखट थोडं जास्त लागतं म्हणून. तुम्ही नाही वापरला तरीही चालेल. इथे कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी हे वाटलेलं हिरवी मिरची, आलं, लसूण याचं वाटण घालत आहे आणि आता हे मिक्स करून व्यवस्थित परतून घेणार आहे. याच वाटणात थोडंसं पाणी घालून हे वाटण थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे त्याला छान तरी येते, तेल सुटतं आणि मसालाही शिजतो.
आता हे सगळं वाटण एकत्र कालून झाल्यानंतर यामध्ये मी मीठ घालत आहे. मीठ हे फक्त मसाल्यापुरतंच वापरायचं आहे, कारण चिकन शिजवतानाही मीठ वापरलेलं आहे आणि भात शिजवतानाही मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे फक्त ज्या मसाल्याच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरायचं आहे. इथे मीठ घातल्यानंतर मी मसाला झाकण ठेवून एक 5 मिनिटे शिजून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजेच मसाला परतून झालेला आहे. हा मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करून आता पुढची तयारी करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता चिकनही छान प्रकारे शिजलेलं आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि पुढची बिर्याणीची तयारी करत आहे. मी बिर्याणी याच पातेल्यामध्ये लावणार आहे, त्यामुळे मी अर्धा मसाला एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि अर्धा मसाला तसाच पातेल्यामध्ये शिल्लक ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा मसाला तसाच पातेल्यामध्ये ठेवलेला आहे आणि आता बिर्याणीचे थर लावणार आहे. इथे मी लहान मुलांसाठी अंडी उकडली होती, परंतु त्यांनी खाल्ली नाही, म्हणून त्या अंड्याचा वापर मी बिर्याणीमध्ये करत आहे. ते दुसऱ्या दिवशी वाया जातील म्हणून. मसाल्यात अंडी घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता चिकनचे पीस घालून घेणार आहे. चिकनचे पीस घालून झाल्यानंतर यामध्ये मी भात घालत आहे. त्यामध्ये मी सर्वात प्रथम पांढरा भात जो आहे तो घातलेला आहे. मी इथे 2 प्रकारचे कलर वापरलेले आहेत, एक पिवळा आणि एक केशरी. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कलर वापरू शकता, नसेल तर नाही वापरला तरीही चालतो. आता इथे हा माझा बिर्याणीचा पहिला थर लावून झालेला आहे. यावरती मी परत थोडासा मसाला घालून घेत आहे. त्यानंतर परत चिकनचा एक थर लावून घेत आहे. अशा प्रकारे मी सगळे बिर्याणीचे थर लावून घेणार आहे. बिर्याणीचे थर लावल्यानंतर चिकनचं जे उरलेलं सूप आहे ते पण मी बिर्याणीमध्ये थोडंसं घालते, म्हणजे बिर्याणी जास्त कोरडी किंवा मोकळी होत नाही आणि चवही छान येते. आता पुढचा भाताचा थर लावून घेत आहे. अशा प्रकारे सर्व बिर्याणीचे थर लावून झाल्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून घेत आहे. 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकनची बिर्याणी 8 ते 10 माणसांसाठी पुरेशी होते. यानंतर मी वरती जे 2 लेग पीस होते ते घातलेले आहेत. लेग पीस घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, जेणेकरून बिर्याणी जास्त मोकळी होऊ नये म्हणून. आणि आता ह्याला दम लावण्यासाठी ठेवणार आहे.
इथे मी थर लावण्यासाठी गॅस बंद केला होता, म्हणून तो आता पातेलं उतरून गॅस चालू करून घेत आहे. आणि आता ह्याला दम लावण्यासाठी एवढ्या मोठ्या भांड्याला काही नाही आहे, म्हणून मी एक सुती कपडा चांगला ओला करून घेतलेला आहे आणि तो त्यावरती झाकून व्यवस्थित त्याला वाफ आतमध्ये मुरून घेणार आहे. तांदूळही शिजलेला आहे आणि चिकनही शिजलेलं आहे, त्यामुळं याला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आहे. एक 7 ते 8 मिनिटामध्ये वाफ आतमध्ये छान मुरते. आणि तुम्ही अशा मोठ्या भांड्याला दम कसा लावता हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट करा. धन्यवाद.